नमस्कार. आज मी बनवणार आहे छोट्या-छोट्या मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी त्यांच्यासारखे छोटे-छोटे आणि क्यूट असे आलू पराठा बाईट्स. मोठा आलू पराठा जर मुलांच्या टिफिनवर दिला तर खाताना त्यामधला मसाला सांडू शकतो आणि मुलांना व्यवस्थित खाता येत नाही. आणि हे बाईट्स मुलं इझिली खाऊ शकतात. तर हे बाईट्स बनवण्यासाठी 3 उकडलेले बटाटे घेतले, चांगले मॅश करून घ्यायचेत. काटा चम्मचनी किंवा पोटॅटो मॅशर असते त्याने तुम्ही मॅश करून घेऊ शकता. बस हे चांगले मॅश करून घ्यायचे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाहीये, नाहीतर आलू पराठा बाईट्स मधून ते बाहेर येऊ शकतात. तर बटाटे छान मॅश करून घेतलेत. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायचं. हिरवी मिरची तुमच्या मुलांना कितपर्यंत तिखट आवडते, कुठपर्यंत खाऊ शकतात त्यानुसार तुम्ही घालू शकता. नंतर यामध्ये अर्धा चम्मच भाजलेल्या जिऱ्याचं पावडर, अर्धा चम्मच एवढंच साबुतवालं जिरं घालत आहे, अर्धा चम्मच काश्मीरी लाल तिखट, अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच काळं मीठ आणि अर्धा चम्मच साधं मीठ सुद्धा घालत आहे. जर तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ वापरू शकता. सगळं साहित्य आता हाताने मिक्स करून घ्यायचं. तसं तुम्ही चम्मचने मिक्स करू शकता, पण हाताने व्यवस्थित मिक्स होतं. आणि हा आलूचा मसाला आता आलू पराठ्यामध्ये भरण्यासाठी तयार झालेला आहे. जे आपण कणिक चपात्या करण्यासाठी वापरतो तेच कणिक घेतलेलं आहे. त्याचा गोळा करायचा. थोड्या मोठ्या साईजची पोळी करायची आपल्याला, तर थोडा मोठा गोळा घेतला आहे. पोळपाटावर थोडंसं पीठ डस्ट करून याची मोठी अशी पोळी लाटून घ्यायची. गोलच पोळी लाटली पाहिजे असं काही नाहीये. कुठल्याही आकाराची तुम्ही पोळी लाटू शकता, फक्त एकसमान लाटून घ्यावी. आणि पोळी जास्त जाड पण नाही लाटायची आहे आणि जास्त पातळ पण नाही. जस्ट आपण घरी फुलका बनवतो बिलकुल तेवढ्या थिकनेसची ही मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता यावर जो आपण आलूचा मसाला तयार करून ठेवलेला होता तो आलूचा मसाला पसरून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 चम्मच आलू मसाला मध्ये ठेवायचा आणि नंतर पसरून घ्यायचा, किंवा जसं तुम्हाला सोयीस्कर होतं त्यानुसार आलूचा मसाला पसरून घ्यायचा. पण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की अगदी पोळीच्या काठापर्यंत आपल्याला आलूचा मसाला हा लावून घ्यायचा आहे आणि एक समान एक लेअर मध्येच लावायचा आहे. अशा प्रकारे आलूचा मसाला लावून घेतलेला आहे इथे. यावर थोडं सुकं पीठ डस्ट करायचं वरून. आणि आता हा जो पराठा आहे तो अशा प्रकारे रोल करायचा. तर एकदम हलक्या हाताने एका काठाकडून दुसऱ्या काठापर्यंत रोल करत न्यायचा आहे. एकदम घट्टही नाही करायचा आणि सैल पण नाही, बस रोल करत जायचा, आपोआपच तो घट्ट होतो. तर मध्ये जर हा पराठा फुगला असेल, म्हणजे हा जो रोल फुगला असेल, तर त्याला अशा प्रकारे हातानेच थोडं पोळपाटावर रोल करून तो एकसमान करू शकता. एकसमान साईजचा झाला पाहिजे. आता चाकूला थोडं तेल लावायचं आणि 1-1 इंचाचे याचे अशा प्रकारे काप कापून घ्यायचे. तसं तर मुलं आलू पराठा खातातच, आवडतेच मुलांना. पण जर तुम्ही आलू पराठ्याचे असे छोटे-छोटे बाईट्स करून दिले तर मुलांना खायला अजून जास्त फॅन्सी वाटेल आणि ते आवडीने पूर्ण डब्बा संपून घेतील. छोटे-छोटे काप कापून झाले की हातावर थोडंसं तेल लावायचं आणि हे काप एकदम हलक्या हाताने अशा प्रकारे दोन्ही हातावर प्रेस करायचे. तर अशा प्रकारे बघा हे रोल पराठा बाईट्स तयार झालेले आहेत. असेच मी सगळे पराठा बाईट्स जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही हे बाईट्स आहे ना ते रात्री पण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी सकाळी मुलांना अगदी 5 मिनिटांमध्ये छान खरपूस भाजून टिफिनवर देऊ शकता. हे बाईट्स तयार झालेले आहेत. याला आता छान भाजून घ्यायचं आहे. तर तवा गरम करायला ठेवला आहे आणि तव्यावर मी तूप लावलं आहे. तुम्ही बटर, तेल काहीही लावू शकता, पण शक्यतोवर मी जास्त आलू पराठा करायचा असला की तूपच वापरते याला भाजण्यासाठी. तर लो टू मीडियम फ्लेमवर हे भाजून घ्यायचे आहेत. तर वर जेव्हा सुकं होईल तेव्हा वर सुद्धा तूप लावून घ्यायचं ब्रशने किंवा चम्मचच्या मदतीने. आणि हा जो बाईट आहे तो पलटून घ्यायचा. सगळे बाईट्स व्यवस्थित पलटून घ्यायचे आणि दोन्ही साईडला एकदम मस्त खरपूस होईपर्यंत, जोपर्यंत याचा कलर थोडासा लाईट ब्राऊन होते, याच्यावर छान पॅचेस येत नाही तोपर्यंत मस्त भाजून घ्यायचे. आणि थोडंसं प्रेस करून करून भाजायचं, जेणेकरून हे जे आलू पराठा बाईट्स आहे ते छान खरपूस भाजले जातील आणि एकदम क्रिस्पी सुद्धा होतील. दोन्हीकडून छान मी हे आलू पराठा बाईट्स छान शेकून घेतलेले आहेत. मस्त असे भाजले गेलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हे आलू पराठा बाईट्स मुलांच्या टिफिनवर देण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉस बरोबर, चटणी बरोबर हे मुलांच्या टिफिनवर दिले तर मुलं इझिली खाऊ शकतील आणि पूर्ण डबा फिनिश करून येतील. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.